श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातली 18वी ओवी पाहणार आहोत. मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे. समर्थ माऊली आपल्या या मनाला जीवनाची दिशा काय असावी या दृष्टीने उपदेश या ओवीमध्ये करत आहे. समर्थ माऊली आपल्या मनाला म्हणतीये की हे मना, तुला या जीवनामध्ये आशा नावाचा जो संसर्ग झालेला आहे ना, या आशा नावाच्या संसर्गाला तू योग्य पद्धतीने दिशा दे. काय दिशा दे? तू या संसर्गाला केवळ आणि केवळ राघवाच्या दिशेने वळव. मन राघवे वीण आशा नको रे. जर तुला कशाची आशाच ठेवायची असेल तर त्या भगवंताची, माझ्या रामाची ठेव. आणि एक कर की या जगामध्ये कुठल्याही व्यक्तीमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या गोष्टीमध्ये गुंतून राहू नकोस. कारण की मना मानवाची नको कीर्ती तू रे. जे अशाश्वत आहे त्याच्या कीर्तीमध्ये, त्याच्या आसक्तीमध्ये तू गुंतू नकोस. जो शाश्वत आहे, जो माझा राम आहे, त्या रामाच्या वर्णनामध्ये तू स्वतःला झोकून दे. कारण की त्याचं वर्णन कितीही जरी केलं, चारही शास्त्रांनी जरी केलं, चारही वाणींनी जरी त्याला केलं, तरी त्याला वर्णन करता करता जे वेद लज्जयामान झाले, असा हा माझा भगवंत, त्या भगवंताची तू आशा ठेव. समर्थ माऊलीच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ आहे. श्रोत्यो, मध्यंतरी एक छान गोष्ट वाचनामध्ये आली. एकदा एका वेड्यांच्या इस्पितळामध्ये एका डॉक्टर इन्स्पेक्शनला बोलवलं होतं. त्या डॉक्टरने प्रत्येक वेड्याचं इन्स्पेक्शन केलं आणि प्रत्येक वेड्याला त्याने किती टक्के तो शहाणा झालेला आहे याचा त्याने रिपोर्ट तिथल्या मेन ऑफिसरकडे सबमिट केला. त्याप्रमाणे काही वेडे 10% शहाणे झाले होते, काही 25%, काही 50%, काही 70%. पण 100% शहाणा झालेला एकही वेडा त्याच्यामध्ये नव्हता. मग आता एखादा जर त्याच्यामध्ये असं म्हणाला की मी 3 वेड्यांमधलं थोडं थोडं शहाणपण घेऊन त्यांना एक वेडा शहाणा झाला, असं जर म्हटलं तर मला वाटतं असं म्हणणाऱ्या माणसाला देखील वेड्याच्या इस्पितळामध्येच ठेवायला पाहिजे, होय की नाही? जसे 3 अर्धवट लोक मिळून एक शहाणा तयार होत नाही, तसं या विश्वाची स्थिती आहे. बघा, आपण सर्व मानवी देहामध्ये राहणारी मंडळी ही अपूर्ण आहोत. पूर्ण आपण कोणीच नाही. आपण सगळेच जण गुणदोषांनी भरलेलो आहोत. आणि मग अशा व्यक्तींमध्ये, अशा गोष्टींमध्ये आपलं मन इतकं आसक्त होतं, इतकं गुंतून जातं, अनेकदा ती व्यक्ती, ती गोष्ट ही आपल्याला परमेश्वराच्या देखील पलीकडे होऊन जाते. बघा, आणि अशा या अपूर्णाची गंमत अशी आहे की ज्या वेळेला आपल्याला त्या माणसाचे दोष दिसायला लागतात, त्यावेळेला आपलं मन त्याच्यापासून मागं फिरायला लागतं. आणि त्यामुळं ज्या आसक्तीमध्ये आपण राहिलो ते आपल्यासाठी खेदाचीच गोष्ट होऊन जाते. आमच्या इकडे मॅनेजमेंटमध्ये एक फार छान वाक्य आहे. आम्ही एम्प्लॉईजना नेहमी सांगतो की लव्ह युअर जॉब बट नॉट युअर कंपनी, बिकॉज यू नेव्हर नो व्हेन युअर कंपनी विल स्टॉप लव्हिंग यू. तुम्ही तुमच्या कामावरती प्रेम करा, पण तुमच्या कंपनीवर नको. कारण की तुम्हाला माहित नाही की कुठल्या क्षणी तुमची कंपनी तुमच्यावरती प्रेम करणं बंद करेल. अशी ही गंमत या अशाश्वताची आहे. आणि त्यामुळे मानवी मन या अपूर्णांकामध्ये असंच फिरत राहतं. आणि अपूर्णांकाचा गुणाकार अपूर्णांकांशी झाला तर तो कधीच पूर्णांक होत नाही, हे आपल्याला अखंड माहितीच आहे. आणि त्यामुळं व्यक्तीचे गुणदोष बघत असताना, व्यक्तीमधले गुण बघत असताना आपल्याला नेहमी त्याच्या मागचा जो कर्ता आहे, त्याच्या मागचं जे चैतन्य आहे, त्या रामाचं गुणगान करण्याची प्रवृत्ती या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. की अरे रामा, किती छान सुंदर गायन करतोस रे तू या माणसाच्या मुखातून. अरे रामा, किती अप्रतिम काव्य करून घेतलेस रे तू या व्यक्तीकडून. अरे रामा, किती सुंदर चित्रकृती केलेली आहेस. त्या व्यक्तीच्या मागचा जो कर्ता आहे, जो राम आहे, त्या रामाचं गुणगान करता येणं म्हणजे आपल्या मनाला अखंड त्या रामाच्या कर्तेपणामध्ये गुंतवून ठेवणे. आणि यामुळे त्या माणसाच्या आसक्तीपासून, त्या माणसाच्या कीर्तीपासून तो जीव लांब राहून रामाच्या आशेमध्ये अखंड राहू शकतो. रामावरती आपलं कर्तेपण दिलं की तो मन अखंडपणे रामाचंच चिंतनामध्ये मग्न होतो. आणि जो पूर्ण आहे
ज्या पूर्णाचं वर्णन करता करता शास्त्र देखील मागं फिरली, जिथं वेद देखील मागं फिरले, जिथे तुलसी रामायण सारखा अद्भुत ग्रंथ निर्माण झाला, जिथं अध्यात्म रामायण लिहिलं गेलं, जिथं वाल्मिकी रामायण लिहिलं गेलं, आणि या सगळ्या ग्रंथांनी शेवटी एकच लिहिलं की आमचे शब्द त्या रामाचं कर्तृत्व सांगायला पुरेसे नाहीत. असं हे काव्य, असं हे मन जे अपूर्णांकांमध्ये फिरत राहतं आणि मग त्याचे दोष बघून खट्टू होतं, अशा मनाला जर तू राघवाच्या कीर्तीमध्ये ठेवलंस तर तो पूर्णांक असा आहे की मन कितीही जरी व्यापून टाकलं, कितीही जरी त्याचा आनंद घेतला, तरी नित्य नवा आनंद ओवाळिता श्रीमुख, असं या राघवाचं गुणगान ज्या समर्थांनी केलेलं आहे, त्या राघवाच्या कीर्तीमध्ये आपलं मन तू रमव आणि अखंड आनंदाचा धनी होऊन जा, कारण की त्याचा आनंद हा कधीही न संपणारा आहे. असा आनंद घेण्यासाठी हे मना या दृश्य जगामध्ये गुंतू नकोस, सदा सर्वदा अखंड त्या राघवाची आशा या मनाला दे. असा हा अद्भुत समर्थांचा श्लोक. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातली 19वी ओवी बघणार आहोत. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. समर्थ माऊली आपल्या मनाला सांगताना म्हणतीये की हे मना, तू एक कर, कधीही जे खरं आहे, जे सत्य आहे त्याची निर्भत्सना करू नकोस आणि जे खोटं आहे त्याचा अंगीकार करू नकोस. हे मना, जे सत्य आहे ते सत्य जसंच्या तसं आपल्या वाचेने वदवताना तू कधीही भीड बाळगू नकोस आणि जे खोटं आहे ते खोटं समजून सोडून देताना कधीही लज्जा मानू नकोस. मनाला एक प्रकारचं एक झणझणीत अंजन समर्थ माऊली आपल्याला या मनाच्या श्लोकातून देतीये. श्रोतेहो, आपण बघतो ना की व्यवहारामध्ये अनेकदा अशा अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात की ज्या आपल्या मनाच्या तळाशी आपल्याला माहिती असतात की या खोट्या आहेत, तरी देखील व्यवहाराच्या अनुषंगाने आपल्याला त्या कराव्या लागतात. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर एखादा दुकानदार जेव्हा आपल्या मालाची विक्री करत असतो तेव्हा त्या मालाची विक्री करताना समोरच्या गिराहिकाला तो कितीतरी गोष्टी सांगत असतो की हे किती चांगलं आहे, हे कसं आहे, हे उत्तम आहे. हे सगळं सांगत असताना गिराहिकाचा त्याच्यावर विश्वास बसत असतो. पण दुकानदाराच्या मनाचा अगदी जर तळ गाठून जर आपण बघितलं तर त्याच्या मनाच्या तळाशी त्याला खरं काय आहे हे माहिती असतं. त्याला माहिती असतं की आपण व्यवहाराच्या अनुषंगाने ही गोष्ट त्याला सांगतोय, पण सत्य हे नाहीये. मनाचा एक अतिशय सुंदर असा गुण आहे, तो म्हणजे हे मन अत्यंत सूक्ष्म होऊ शकतं. ज्याप्रमाणे कापूस पिंजण्याच्या आधी त्याला किती आकारमान लागतं बरं, कितीतरी त्या आकारमानामधून तो कापूस व्यापून उरलेला असतो. पण जेव्हा त्या कापसाची बोंड आपण घेऊन वळायला लागतो आणि वळता 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 त्याची एक सुंदर अशी वात तयार करतो, तेव्हा त्या वातेचं टीप इतकं लहान होतं, त्याचा एखादा झालेला दोरा हा इतका सूक्ष्म होतो की सुईच्या छिद्राला देखील तो भेदून जातो. आपण लहानपणी त्या शेरलॉक होम्सच्या गोष्टी ऐकायचो ना, तेव्हा एखाद्या गुन्हेगाराने केलेलं कितीतरी मोठं दुष्कृत्य की ज्याचा वरपांगी कुठल्याही प्रकारचा सबूत, कुठल्याही प्रकारची साक्ष सापडत नसते, पण त्यामध्ये तो गुप्तहेर अनेक प्रकारच्या कुप्त्या योजून त्याचा बरोबर असलेला दोषी कोण आहे हे सबूतासकट जसं जगासमोर आणतो, त्यामध्ये मनाला जसा तो हळूहळू सूक्ष्म करत त्या सत्यापर्यंत नेऊन पोहोचवतो, तशी आपल्या मनामध्ये एक अगाध शक्ती आहे सूक्ष्म करण्याची. आणि हे मानवी मन जर आपण थोडंसं सूक्ष्म केलं तर ते आपल्या सत्सद विवेक बुद्धीमध्ये शिरू शकतं. आणि सत्सद विवेक बुद्धी याचा अर्थच जे सत्य आहे, जे शाश्वत आहे आणि जे अशाश्वत आहे याचा निवाडा करणाऱ्या बुद्धीचा तळ हे मन गाठू शकतं. आणि ह्या मनाला तिथे सत्याची जाणीव अखंडपणे कळत असते. पण गंमत अशी आहे की या सत्याचा भारवाही हे मन होऊ इच्छित नसतं, कारण की त्याला जगाच्या व्यवहारामध्ये मुखवटा धारण केल्याशिवाय पर्याय नसतो. आणि त्यामुळं मनाची एक प्रकारे त्रेधा तिरपीट होत असते, ज्याच्यामधून मनावरती ताण निर्माण होतो. बघा,
एकदा कोणतरी म्हटलं होतं की ज्याला सतत खरं बोलायची सवय आहे तो शांतपणे रात्री झोपू शकतो आणि त्याला आठवावं देखील काहीच लागत नाही. कारण की सत्य ही गोष्ट अशी आहे की तो जो कधीही बोलला तरी ते तेच सांगेल. पण जेव्हा तुम्ही असत्य बोलता तेव्हा तुमच्या मनामध्ये विचारांचं चक्र चालू होतं. तुमच्या मनावरती ताण वाढावा लागतो. तुमच्या सत्सद्वित्व बुद्धीवरती ताण वाढतो. अनेकदा आपण बघतो ना की ज्या आत्महत्यांची प्रकरण होतं त्यामध्ये मानसिक तणाव हे त्याच्या मागचं खरं कारण असतं. हा मानसिक तणाव हा मनुष्याच्या असत्यामधून येत असतो. आणि त्यामुळं आपण मनाला जर सदैव सत्य बोलण्याची भाषा दिली, व्यवहारात काय परमार्थात काय, जर सत्य या विषयाने जर मनुष्य राहिला तर त्याच्या मनामध्ये कधीच तणावाची निर्मिती होत नाही. त्यामुळे सत्य हे मनुष्याच्या खऱ्या अर्थाने शारीरिक निरोगतेचं देखील लक्षण आहे. पण सत्य काय आहे? मी म्हणतो हे सत्य आहे, खऱ्या अर्थाने मी म्हणतो या सत्याला खरा काही अर्थच नसतो. या जगामध्ये सत्य काय आहे हे संतांनी ओळखलं आणि त्या संतांनी तो आरसा आपल्या समोर ठेवला. आणि या जगामध्ये जर सत्य काही असेल तर तो फक्त परमात्मा आहे, तो फक्त परमेश्वर आहे. हे सगळं जग ही त्याची लीला आहे हे त्यांनी बघितलं, त्यांनी जाणलं. आपल्या दृष्टीने अजूनही हे जग द्वैत आहे, हे जग व्यवहारपूर्ण आहे. त्यामुळं मन सदैव सत्य आणि असत्य ह्याचा संकल्प करत राहतं. पण जेव्हा एकदा तुम्ही या संतांच्या वचनांवरती विश्वास ठेवता आणि समजता की सत्य केवळ एकच आहे, तो म्हणजे भगवंत, त्या भगवंताची धारणा म्हणजे सत्याची धारणा आहे. आणि इतर सगळ्या गोष्टांची आशा ही खऱ्या अर्थाने मिथ्येची आशा आहे. मग हे सत्य आपल्या मुखामधून वदवणं म्हणजे व्यवहाराच्या अनुषंगाने तर सत्यामध्ये राहणं आलंच. पण या जगामध्ये सत्य काय आहे ते वाचेने वदणं म्हणजे जो भगवंत शाश्वत सत्य आहे तो आपल्या मुखाने नामाच्या रूपाने अखंड चिंतन करणं म्हणजे मना सत्य ते सत्य वाचे वदावे. आपण बघतो की या जगामध्ये अनेक प्रकारचे सत्य वाचन करणारे मनुष्य होऊन गेले. त्यांना त्यांच्या जन्मामध्ये चांगलं नाव लौकिक देखील मिळाला. पण खरा सत्य जो आहे ते त्या भगवंताचं अस्तित्वाचं सत्य आहे. त्या भगवंताच्या अस्तित्व बुद्धीने जो राहतो तो त्याच्या जीवनामध्ये असत्य बोलूच शकत नाही. ही देखील तेवढीच मोठी गंमत आहे. आणि त्यामुळं या सत्याचे दोन परिणाम मी आपल्याला सांगूचा प्रयत्न करतोय. एक म्हणजे सत्याचं स्मरण करणं म्हणजे त्या भगवंताच्या नामाचं स्मरण करणं. आणि तो भगवंत सर्वव्यापी आहे या जाणीवेने तो माझ्या प्रत्येक व्यवहाराला, माझ्या प्रत्येक कर्माला साक्षी आहे असा भाव अंतरंगामध्ये ठेवून व्यवहारामध्ये देखील सत्याने राहणं. आणि तो सत्याचा कैवारी आहे भगवंत बर का. आणि त्यामुळं तुम्ही जरी आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या सत्य वचनांनी बोलत राहिला आणि जरी व्यवहारामध्ये तुम्हाला वाटलं की आपली थोडीशी पिछेहाट होतीये तरी सत्याला सोडू नका. तो भगवंत हा अखंड सत्याचाच कैवार घेत आलेला आहे. आणि त्यामुळं जरी आपण थोडेसे मागं राहिलो तरी जशी माझी गुरु माऊली म्हणते की एखादी मोठी उडी मारण्यासाठी 4 पावलं मागं यावं लागतं. त्यामुळे सत्याच्या मार्गाने जाताना कदाचित व्यवहारिक घसरण झाल्यासारखं जाणवेल. पण भगवंत जेव्हा देईल तेव्हा त्या मारुती रायासारखी 100 योजन पार करणाऱ्या समुद्रासारखी छलांग मारण्याचं धारिष्ठ आपल्यामध्ये देईल. त्यामुळे हे मना तू अखंड सत्याच्या आचरणामध्ये, सत्याच्या चिंतनामध्ये राहा. हाच या मनाच्या श्लोकाचा खरा अर्थ. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 20वी ओवी पाहणार आहोत. बहु हिमपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बालकासी. समर्थ माऊली मानवी जन्मातल्या दुःखाची सुरुवात आपल्याला सांगत आहे. दासबोधामध्ये 3रा दशक जो आहे ज्याच्यामध्ये समर्थांनी जन्माचा अर्थ आपल्याला समजावून सांगितलेला आहे. या जन्माचा अर्थ सांगताना समर्थ माऊली म्हणते की जन्म म्हणजे काय आहे. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भीतीचा डोंगर चढेना ऐसा. संतांच्याकडं आणि सामान्य माणसाच्याकडं जो फरक आहे तो फरक सांगणारी ही समर्थ माऊलीची ओवी आहे. आपल्याकडे बघा, विचार करा, एखादं लहान मूल जन्माला आलं की आपण किती आनंदोत्सव साजरा करतो, पेढे वाटतो, आनंद साजरा करतो. मुलगी झाली असेल तर बर्फी वाटतो. आपल्या आनंदाला अक्षरशः उधाण आलेली असते. आणि ते संतांच्या दारामध्ये जर जाऊन आपण बघितलं
तर संतांच्याकडं कुठल्याही परिस्थितीमध्ये जन्माचा कधी सोहळा साजरा केला जात नाही. संतांचा नेहमी पुण्यतिथीचा महोत्सव साजरा केला जातो, ज्या दिवशी त्यांनी या देहामधून आपल्या आत्म्याचा, आपल्या सर्वस्वाचा त्याग करून या सृष्टीसाठी चैतन्यमय रूप धारण केलं. त्या पुण्यतिथीचा दिवस हा संतांच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस असतो. मग यासाठी तुम्ही सज्जनगडवरच्या आपल्या माऊलीचं ज्याचं आपण चिंतन करत आहोत त्याचा जर पुण्यतिथीचा दिवस बघितला तर दासनवमीचा दिवस असतो. आपण नाथांच्याकडे जाऊन बघितलं तर नाथ षष्ठी हा महत्वाचा दिवस आहे. देहूला आपण तुकाराम महाराजांचा तुकाराम बीज सोहळा, ज्या दिवशी त्यांनी वैकुंठ गमन केलं, तो दिवस आपण आनंदाने साजरा करतो. आपण आळंदीला आलो, तिथं ज्ञानेश्वर माऊलीचा संजीवन समाधी सोहळा आपण साजरा करतो. आणि तेच माझ्या सद्गुरू माऊलीकडे गोंदवल्याला त्यांच्या पुण्यतिथीचा गुलालाचा उत्सव साजरा करतो. ज्या दिवशी त्यांनी देह सोडला तो दिवस आनंदोत्सव, त्या दिवशी फटाके वाजवले जातात, तोंड गोड केलं जातं. कधी आपण असा विचार केला आहे का की सामान्य माणूस हा जन्मदिवस साजरा करतो तर संतांच्या दारामध्ये पुण्यतिथी साजरी केली जाते. श्रोतेहो, हेच संतांचं जीवनामध्ये येऊन वासनेवरती विजय मिळवण्याचा जो क्षण आहे तो क्षण ही पुण्यतिथी असते. तो दिवस हा पुण्य दिवस असतो आणि अशामुळं त्या काळाला देखील पर्व काळ म्हटलं जातं. हे त्यांना कसं साध्य करता येतं? कारण की त्यांना जन्माचा खरा अर्थ कळालेला असतो. संत हे आत्मस्वरूपी असतात. कुठल्याही गोष्टीची वेदना ते त्या जीवाशी संलग्न होऊन विचार करून बघतात की अरे, ज्या जन्माचे तुम्ही पेढे वाटता, ज्या बालकाला या जन्मामध्ये आल्यानंतर अनंत दुःखांना सामोरं जावं लागणारच आहे, पण त्याची सुरुवात देखील गर्भाशयामध्ये कशी झालेली आहे. समर्थ माऊली एका बाळाचा जेव्हा विकास गर्भामध्ये होत असतो तेव्हा म्हणतात की रजस्वलेचा विटाळ म्हणजे एका स्त्रीच्या गर्भामध्ये नको असलेल्या रक्ताचा एक प्रकारे झालेला हा देह, त्या देहाचे आपण इतके लाडकोड करतो, पण त्या देहाला जन्मानंतरही दुःखांना सामोरं जावं लागतं. पण आईच्या गर्भामध्ये देखील त्याला ते दुःख सोडत नाही. एका अर्थाने गर्भाचं डोकं खाली आणि गर्भ उलटा अशा रीतीने त्याची वाढ होत असते. अहो, आपण कधी योगासनामध्ये शीर्षासन करून बघितलंय का? ते शीर्षासन आपण 9 महिने करू शकूत का हो? पण अशा 9 महिन्यामध्ये आईच्या गर्भामध्ये त्या बालकाची वाढ होत असते. आईच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या रक्त श्वेतमध्ये ते बाल एका प्रकारे उकडून निघत असतं. समर्थ माऊलीचे जे शब्द आहेत. आणि अर्थात संतांनी हे मनुष्य जन्माचं दुःख आईच्या गर्भाशयाशी संलग्न होऊन अनुभवलेलं आहे. आणि हे गर्भाशयामध्ये येण्याचं कारण त्याला आपल्या वासनांचा अवरोध करता आलेला नाहीये. आणि या वासनांचा अवरोध न करता आल्यामुळं मनुष्य पुन्हा एकदा मनुष्य जन्माच्या या दुःखाच्या चक्रामध्ये अडकत असतो. त्यामुळे मग पुरुषार्थ म्हणजे नेमकं काय आहे? आपण कर्तृत्वाने पैसा कमवूत, सगळं कमवूत, पण सगळं जरी कमवलं तरी धीरूभाई अंबानी जरी झालो, टाटा बिर्ला जरी झालो तरी याच्यातला एकही रुपया आपण आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. तर श्रोतेहो, या कर्तृत्वाला, या लौकिकाला जर आत्मज्ञानाची जोड दिली तरच हे आत्मज्ञान आपल्याला जन्ममृत्यूपासून दूर नेईल. असा आत्मज्ञानाचा दाता म्हणजे सद्गुरू. त्यांनी दिलेल्या साधन मार्गावर जो चालतो त्यालाच या आत्मज्ञानाची प्राप्ती होती. आत्मज्ञान हे पुस्तकातून येत नाही, आत्मज्ञान हे अभ्यासातून येत नाही, ते केवळ सद्गुरूच्या साधनेमध्ये देह जिजवला असता त्याच्या कृपेने आपल्याला प्राप्त होतं. आणि तेच आत्मज्ञान आपल्याला जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे घेऊन जातं. म्हणून आपण सद्गुरूचे पाय जितक्या लवकर धरता येतील तितक्या लवकर धरावेत आणि त्यांनी दिलेल्या साधन मार्गावर चालावं. हाच जन्म मृत्यूतून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातली 21वी ओवी पाहणार आहोत. मना वासना चूकवी येर झारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. समर्थ माऊली आपल्या मनाला एका त्रयस्थ माणसासारखं आपल्या समोर ठेवून साक्षीत्वाने त्याला विनंती करत आहे. आपण मागच्या ओवीमध्ये बघितलं की जे बालक आईच्या उदरामध्ये अनंत दुःखांना, अनंत यातनांना सामोरं जात असतं त्याचं कारण त्याच्या अतृप्त वासनेच्या तृप्तीसाठी म्हणून त्याला जन्म घ्यावा लागतो. ते वासना तृप्त व्हाव्यात यासाठी जो मनुष्य जन्म आहे, या वासना आल्या तरी कुठून? मनुष्याचं मानवी मन जे आहे ते एक अद्भुत रसायन आहे. मी असं आपल्याला वारंवार सांगतो.
या मानवी मनामध्येच अतृप्त वासनेचं बीज आढळतं. आणि त्यामुळे समर्थ माऊलींनी आपल्या मनालाच समोर बसून हा प्रश्न विचारलेला आहे की अरे मना, तू नेमका जातोयस कुठं? तू या एक प्रकारे वासनेच्या अधीन जाऊन स्वतःच दुःखाला सामोरं जातोयस, स्वतःच त्या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये स्वतःला ढकलून देतोयस. त्या परस्त्री आणि द्रव्याच्या संगतीमध्ये जाण्याचा तुझा मोहच तुला एक प्रकारे या मृत्यू आणि जन्मातून सोडवू शकत नाहीये. तेव्हा मना एकच कर, तुझ्याकडे तेवढी संकल्प शक्ती आहे, तेवढं तुझ्याकडे सामर्थ्य आहे की तू या जन्मामध्ये या मनाच्याच आधाराने, तुझ्याच साह्याने तू या जीवाला रामापाशी देखील घेऊन जाऊ शकतोस. समर्थ माऊलीच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ आहे. माझी सद्गुरू माऊली काय म्हणते की पंढरपूरला जाण्यासाठी 2 रस्ते असतात. एखाद्या आपण चौकामध्ये आलो की तिथे 2 फाटे फुटतात. एक फाटा जो पंढरपूरला जाणार आहे तो कदाचित अनेक काटाकुट्यांनी भरलेला असतो, दगडधोंड्यांनी भरलेला असतो, कच्चा रस्ता असतो. आणि दुसरा रस्ता जो अत्यंत सुंदर आहे, अत्यंत मखमलीचा आहे, डांबऱ्यासारखा अतिशय सुंदर प्लेन असा तो रोड आहे. पण तो रोड पंढरपूरला जात नाही. आणि मग मनुष्य काय विचार करतो की या काट्याकुट्याच्या रोडने कोण जाणार, या काट्याकुट्याच्या रस्त्याने कसं जायचं. आणि म्हणून तो चांगला रस्ता पकडायचा, जो आपल्याला कम्फर्टेबल आहे, आपल्यासाठी आरामदायी आहे, असा रोड पकडायचा, पण जो कधीच पंढरपूरला जात नाही. मानवी मनाला नेहमी त्याच्या आयुष्यामध्ये असे 2 रस्ते सतत समोर येत असतात. एक रस्ता असतो तो खऱ्याचा रस्ता असतो, शाश्वताचा रस्ता असतो. आणि एक रस्ता हा खोटा रस्ता असतो. खोटा रस्ता हा नेहमी आपल्याला क्षणिक सुख देतो, क्षणिक आनंद देतो. पण हा क्षणिक आनंद त्या रस्त्यावरती, चुकलेल्या रस्त्यावरती आपल्याला अधिक पुढे घेऊन जात असतो. कित्येकदा मनुष्याचा जन्म संपतो तरी देखील त्याला कळत नाही की आपण या चुकीच्या रस्त्यावरती आहोत आणि किती अंतर पुढे आलेलो आहोत हे आपल्याला देखील कळत नाही. या मानवी मनाची ही गंमत आपल्याला नेहमी भौतिक, लौकिक या देहाच्या सुखामध्ये अखंडपणे खेचून घेत असते. आणि या मनाचं सामर्थ्य कसं आहे, भगवद्गीतेमध्येच भगवंतांनी याला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिलेली आहे. हा अश्वत्थ वृक्ष आणि इतर वृक्ष यांच्यामध्ये फरक असा आहे की आपल्याला दिसणारी वृक्षांची मुळं ही खाली असतात आणि झाड हे वरती वाढलेलं असतं. आणि अश्वत्थ वृक्षाचं मूळ हे वरती आहे आणि झाड हे खाली वाढलेलं आहे. आता हे मूळ म्हणजे थोडक्यात तो भगवंताच्या पर्यंत जाणारं आपलं मानवी मनाचा रस्ता, आणि त्याचं खाली वाढलेलं झाड म्हणजे या लौकिक समाजामध्ये असणाऱ्या अधर्माचं एक प्रकारे पसरलेलं साम्राज्य. यामध्ये हा मनाचा प्रवास हा या झाडाच्या पाना फुलांकडे करायचा, या अधर्माकडे करायचा, या देहाच्या लौकिक सुखाकडे करायचा, का या मानवी मनाचा प्रवास त्या सूक्ष्मत्वाकडे, त्या मुळाकडे, त्या अत्यंत सूक्ष्म गहन होत जाणाऱ्या तत्वाकडे करायचा. हा कर्माचं स्वातंत्र्य हे प्रत्येक जीवाला आहे. प्रारब्ध हे कर्म फळ देतं, पण मनुष्याला बुद्धी, विवेक हे नेहमी कर्माचं स्वातंत्र्य देत असतं. आणि त्यामुळे हे मानवी मन जे आपल्या आत्ता संकल्प आणि विकल्पांनी आपल्यालाच मृत्यूच्या या दारामध्ये ढकलतं, त्या मनाला समर्थ माऊली सांगतेय की हे मना, तू खाली उतरणं हे अत्यंत सोपं आहे. कोणीतरी एखादा मित्र भेटावा, अरे चल आज संध्याकाळी काय करतोय, चल आपण काहीतरी खाऊयात, पिऊयात, हॉटेलमध्ये जाऊयात, मस्ती करूयात, या असे अनेक गोष्टी आपल्याला सांगणारी बहुतेक लोक आपल्या समाज जीवनात भेटतील. पण एखादाच मनुष्य या मानवी मनाला सांगेल की अरे बाळा, त्यापेक्षा तू त्या शाश्वताचं चिंतन करण्यासाठी थोडासा वेळ का नाही देतेस, त्या शाश्वताच्या दिशेने का बरं वरती जात नाहीयेस. असा हा सत्संग करणारं हे आपलं मन, तेच आपल्याला या शाश्वतापर्यंत देखील घेऊन जाऊ शकतं आणि तेच मन आपल्याला अधोगतीला देखील घेऊन जाऊ शकतं. आणि त्यामुळं आपल्या मनाला परमेश्वर मानून समर्थ माऊली सांगतेय की हे मना, तू आता या द्रव्यदाराच्या, या येरझारांच्या नादी लागू नकोस, मला आणखीन त्या वासनेच्या चुकीच्या रस्त्यावरती घेऊन जाऊ नकोस. तुला जर काही करता येणं शक्य असेल तर त्या शाश्वताच्या, त्या भगवंताच्या भेटीकडं, त्या अश्वत्थ वृक्षाच्या मुळाकडे जाण्याच्या त्या प्रवासामध्ये तुम्हाला साह्यभूत हो. आणि मनाला एक प्रकारे शरणागत होऊन त्या भगवंताच्या भेटीची याचना समर्थ माऊली या ओवीमध्ये करतीये. आणि इथून आपल्या मनाचा प्रवास हा भगवंताच्या दिशेने सुरू होतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.